11 वर्षापासून जागतिक योग दिन साजरा होतोय। भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी जागतिक योग दिनाला सुरुवात केली आणि 175 देशांमध्ये हा आज जागतिक योग दिन साजरा केला जातोय। आज आपल्या क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक महाविद्यालयाचे कला व वाणिज्य महाविद्यालय तसेच वेदा योग केअर यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो योग दिनाचा कार्यक्रम आज आपल्या महाविद्यालयामध्ये पार पडला। या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व पर्सनल करिअर अकॅडमीज, स्कूल्स आणि शालेय व्यवस्थापन शाळेचे जे विद्यार्थी आहेत कॉलेजचे, त्या सर्वांचे खूप खूप आभार। हा कार्यक्रम त्यांच्या सहभागामुळे अत्यंत उत्साहात असा पार पडला। या कार्यक्रमासाठी आपल्या सिन्नर तालुका भाजपाचे श्री जयंतबाबू आव्हाड, श्री सजनजी सांगळे सर, त्याचबरोबर आपले प्राचार्य श्री पखाले सर, या सर्वांचेच मी आभार मानतो। आणि आपल्या योग शिक्षिका ज्या नाशिकवरून इथे आल्या, त्यांनी योग्य मार्गदर्शन करून योगाचा जो प्रोटोकॉल ठरलेला आहे, आयुष मंत्रालय आणि IDYच्या माध्यमातून जो प्रोटोकॉल आहे तो अत्यंत व्यवस्थितपणे आपल्या महाविद्यालयामध्ये आपल्या मुलांकडून काही करून घेतला, त्याबद्दल त्यांचेही आभार। तसेच आपल्या संस्थेचे संचालक श्री गायकवाड साहेब यांनी हा कार्यक्रम घेण्यासाठी आपल्याला सुरुवातीला मार्गदर्शन केलं, तसेच नंदाताई भाबड यांनी मार्गदर्शन केलं आणि हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आज पार पडला, त्याबद्दल सर्व व्यवस्थापनाचे आभार मानतो। योग म्हणजे काय तर जोडणे, काय जोडणे तर शरीर, मन आणि आत्मा या तिन्हींचा संगम म्हणजे योग आहे। आता योगाला कुठलंही बंधन नाही आहे किंवा योग म्हटल्यावरती अति अवघड किंवा अति सोपा असंही नाही आहे। अगदी प्रत्येक लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी वृद्धांपर्यंत योग सर्वजण करू शकता। फक्त त्यामध्ये काही नियमांचं बंधन असतं, तेवढं बंधन पाळून जर आपण योगाभ्यास केला तर त्याचा खूप चांगला परिणाम आपल्याला मिळतो। तर आता योग म्हटल्यावरती आपल्यासमोर जर येत असेल की तपश्चर्या करायची आहे, हिमालयात जायचं आहे, तर असं अजिबात नाही। पतंजली महामुनी यांनी जो काही पातंजली योगसूत्र या ग्रंथाच्या माध्यमातून जो काही योग आपल्याला सांगितलेला आहे, जो सर्वसामान्य लोक करू शकता अगदी, आणि आपलं स्वास्थ्य शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक हे जपू शकतात, असा योग आज आपण सर्वांनी केलेला आहे। नमस्कार। जागतिक योग दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। 21 जून 2025 11वा आंतरराष्ट्रीय योग दिवस, जो आपण कॉलेजमध्ये अतिशय उत्स्फूर्त आणि सुंदर असा साजरा केलेला आहे। ज्या प्रकारे योग असंही म्हटलं जातं, करा योग रहा निरोग। ज्या वर्षी पंतप्रधान मोदींनी पहिल्या वर्षी हा योग जेव्हा सुरुवात केला होता, त्या योगामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की योग हा फक्त शरीरासाठी आणि मनासाठी नाही, तो तुमच्या भौगोलिक जीवनामध्ये बदल करतो, तुमच्या विचारांमध्ये बदल करतो, तुमच्या प्रगल्भ शक्तीमध्ये बदल करतो। म्हणजे योग हा फक्त तुम्ही जेव्हा शरीर आणि मनासाठी करतात, आपोआपच तुमचं जे आयुष्य आहे, तुमचं जे जीवन आहे ते बदललं जात असतं। योगामध्ये ही शक्ती आहे की विचारांचं परिवर्तन त्याच्यामध्ये होत असतं। विचारांचं परिवर्तन झालं की माणसाच्या अवतीभोवती ही परिसरात आपोआपच हा असा बदलत असतो। त्यामुळे योग जो आहे तो सर्वांनी आपल्या आयुष्यामध्ये अनुभवायला हवा आणि सर्वांनी योग करायला हवा। वीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर आज महाविद्यालयामध्ये 11वा योग दिन साजरा करण्यात आला। यामध्ये जवळपास 200 ते 250 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि योग अभ्यास केला। याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांचे याबद्दल आभार व्यक्त करतो आणि थांबतो। क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो का मला इथं बोलून आज योग प्रशिक्षण वर्ग साजरा झाला। आणि मोदीजींनी 2014मध्ये जो जागतिक योग दिन साजरा चालू केला, त्याला आज 11 वर्ष पूर्ण झाले। आणि पतंजली विद्यापीठाने जे रामदेव बाबा आपल्याला सगळ्यांचे परिचित आहे, त्यांनी जो घराघरात पोचवला, त्याच्यापेक्षा मोठं काम आपले देशाचे कणखर नेतृत्व, ऊर्जावान नेतृत्व माननीय नरेंद्रजी मोदी यांनी आज तो जगभरात म्हणजे 175 देशामध्ये जो साजरा होतो आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि मला इथं सरांनी बोलवल्याबद्दल त्यांचे पण आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज 11वा आंतरराष्ट्रीय योग दिवस
2014 साली मोदीजींनी जेव्हा देशाचा कारभार हाती घेतला त्यानंतर 1 महिन्याच्या आत योग या प्रणालीला जागतिक दिन म्हणून साजरा करण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतला आणि त्याच्यामध्ये त्यांना यश मिळालं. आज 11वा जागतिक योग दिवस. योग म्हणजे काय? माझ्या आधीच मॅडमनी सांगितलं, शरीर, मन आणि आत्मा ह्या तिन्ही गोष्टींना जोडणारं एक माध्यम म्हणजे योग. योग हे कोणत्याही वयात केलं जाऊ शकतं. अगदी लहान वयापासून ते अतिशय ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोकांमध्ये सगळ्यांमध्ये आज योग केला जाऊ शकतो. योगामुळे स्वतःचं शरीर स्वस्थ राहतं, मन स्वस्थ राहतं. योग दिनाच्या आजच्या या निमित्ताने मी सिन्नर तालुक्यातील तमाम माता भगिनी बांधवांना आवाहन करू इच्छितो की योग हा तुमच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग करा. योगामुळे तुमचं शरीर स्वस्थ राहील, मन स्वस्थ राहील, तुम्हाला दीर्घ आयुष्य जगता येईल, निरोगी आयुष्य जगता येईल. आणि त्यासाठी योग हे आमच्यासाठी नाही तर तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी, तुमच्या स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक जडणघडणीसाठी तुम्ही योग तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग करावा. आज सिन्नरमध्ये वेदा योग केअर आणि VN नाईक शिक्षण संस्थेच्या आमच्या ह्या कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी योगाचा उपक्रम राबवण्यात आला. आम्हाला वेदा योग केअरचे प्रशिक्षकसुद्धा या ठिकाणी लाभले. जवळपास 250 ते 300 विद्यार्थ्यांनी आजच्या या उपक्रमाचा लाभ घेतला. मी वेदा योग केअरचे सर्व जे संचालक असतील आणि त्यांचे पदाधिकारी असतील त्यांचे मनापासून आभार मानतो. डॉक्टर पखाले सर यांनी आजचा हा उपक्रम यशस्वीपणे राबवला, त्यांचेही मनापासून कौतुक करतो. पुन्हा एकदा तमाम सिन्नरवासियांना आवाहन करू इच्छितो की योग हा तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग करावा. काही लोक तर असं पण म्हणतात की हमारे धर्म में योग को मान्यता नहीं है. मी त्यांना विशेषतः सांगू इच्छितो की योगाला धर्म, जात, पंथ वगैरे हा काही प्रकार नाही. योग हे तुमचं शरीर आणि तुमचं मन तंदुरुस्त ठेवण्यासाठी आहे. त्यामुळे धर्मापलीकडे जाऊन प्रत्येकाने योग करावा इतकीच आशा आपल्या सगळ्यांवर बाळगतो आणि थांबतो. जय हिंद.